5 ते 6 वांगे तेल लावून चुलीमध्ये भाजायला टाकले होते. आता वांगे भाजलेले तेलाने काय होतं, वांग्याचे सालं या पद्धतीने झटपट असे निघाल्या जात्या. आता वांगे भाजत होते तेवढ्या वेळात मी आतमधून कांदा म्हणजे वांग्याला जेवढं साहित्य लागतं ना तेवढं आतमधून एका ताटात काढून सगळं आणलं होतं. आता चूल पेटलेली होती आणि तवा ठेवला, मोठा असा खोलगट तवा ठेवला. त्याच्यामध्ये 2 कापलेले कांदे तेल टाकलं, थोडीशी फोडणी दिली, 2 कापलेले कांदे चांगले लाल असे शिजवून घेतले आणि त्यामध्ये एक मोठा साईजचा टॉमॅटो टाकला. टॉमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकलं चवीनुसार. आता हा जो कांदा टाकताना फोडणी देतानाचा व्हिडिओ ना तो म्हणजे चुलीमुळे काय होतं की व्हिडिओ थोडासा जवळून काढला गेला आणि चुलीमुळं मोबाईल जो आहे तो असा थोडासा तापला गेला आणि व्हिडिओ बंद म्हणजे स्टॉप झाला असा, म्हणून तो व्हिडिओ जो आहे ना तो स्किप झाला. आता फोडणी दिली, तेल टाकलं, टॉमॅटो टाकला, टॉमॅटो शिजण्यासाठी मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली, पाट्या वाटलेले लाल 5 ते 6 मिरच्या, 1 कांडी लसणाची सोलून तो ओबडधोबड ठेचा केला. आता हे जे सोललेले जे वांगे आहे ना ते वांगेही भाजलेले सोललेले वांगे तेही याच्यामध्ये टाकले. आता थोडीशी ना याच्यामध्ये कापून घेतलेली कोथिंबीर आता सगळ्यात शेवट टाकली. याच्यामुळं काय होतं, चव मस्त अशी येते. 2 ते 3 मिनटं मी वांगे कांद्यामध्ये छान असे शिजवून घेतले आणि थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीरचे व्हिडिओ काढायचे म्हटले की त्याला सगळं साहित्य किचनमध्ये आणावं लागतं. त्यावेळेस मग कमीत कमी 2 ते 3 हेलपाटे म्हणजे इतकी मेहनत होती आणि ज्यावेळेस असा व्हिडिओ ब्लँक होतो ना त्यावेळेस इतकं टेन्शन येतं.